शिवलीलामृत हा एक प्राचीन ग्रंथ असून या ग्रंथातील कथा या स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडामध्ये ज्या महादेवांच्या अद्भुत अशा प्रकारच्या लीला सांगितल्या आहेत त्या कथामधून या कथा घेतलेल्या आहेत. शंकराची महादेवाची उपासना करताना सर्व साहित्य बरोबर घ्यावे, शंकराच्या पिंडीसमोर बसून परमश्रद्धेने यथासांग पूजा करावी आणि शिवलीलामृतातील एकतरी महादेवांची कथा ऐकावी. या कथेमागे एक विचार दडलेला असतो, तो आपल्याला या कथेच्या माध्यमातून सांगितलेला असतो. तो विचार आपण ध्यानामध्ये घेणं आवश्यक अशा प्रकारचं आहे आणि या कथेमागची ती भावना पण आहे. अशी एक शिवलीलामृत कथा आपण आज पाहणार आहोत. अशा अनेक कथा आपणास या यूट्यूबच्या माध्यमातून ऐकावयास मिळणार आहे. आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि इतरांना याची माहिती द्या. श्री गणेशाय नमः. भगवान शंकराच्या सोमवार व्रताने प्राप्त झालेली दिव्य शक्ती सांगत असताना सूत असे सांगतात की विदर्भातील सुमेधा आणि सोमवंत या दोन ब्राह्मण पुत्रांची एक कथा सांगितलेली आहे. या ब्राह्मण पुत्रांनी आपला वेदाभ्यास पूर्ण केला आणि विविध अशा प्रकारच्या कला त्यांनी अवगत केल्या. उभयतांच्या वडिलांनी त्यांना तुम्ही राजदरबारामध्ये जा, तुमची विद्या कला त्या ठिकाणी दाखवा आणि धन मिळून या असं सांगितलं. त्याप्रमाणे ते दोघेही ब्राह्मणकुमार राजाकडे गेले आणि राजदरबारी असलेल्या गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी आपल्या विद्येचे कलागुणांचे सर्वांना दर्शन घडले. त्यांचं त्या सर्व विद्या आणि कलागुण हे बघून राजा म्हणाला, विप्रकुमारांनो, नैषध देशांची महाराणी सिमंतिनी ही एक थोर शिवोपासना करणारी शिवोपासक आहे. ती रोज दाम्पत्य भोजन घालतात. तुम्ही दोघांनी आपण पती पत्नी आहात असे नाटक करून तिच्याकडे दा. ती तुमचं दाम्पत्य पूजन करेल, तुम्हाला भोजन घालेल, वस्त्रालंकार देईल. ते सर्व तुम्ही स्वीकारा आणि माझ्याकडे परत या. मी तुम्हाला भरपूर अशा प्रकारचं आणि धन देईल. धनाच्या लालसेपोटी हे दोन्ही ब्राह्मण कुमार तयार झाले. त्यातील सोमवंतानं स्त्रीरूप धारण केलं आणि ती सुमेधाची पत्नी झाली. नंतर दोघंजण पतिपत्नी अशा प्रकारचं होऊन राणी सिमंतिनीकडे गेले आणि सिमंतिनीकडे गेल्यानंतर सिमंतिनीनं शिवव्रताचा एक भाग म्हणून त्यांना भोजन दिलं, त्यांचं पूजन केलं, वस्त्रालंकार दिलं आणि त्याचा यांनी स्वीकार केला आणि त्याने नाटकीपणाने त्याचा स्वीकार केला. पण ते रस्त्यामध्ये परत असताना या सोमवंतास आपण खरोखरच स्त्री असल्याचे जाणवू लागले. त्याच्या मनामध्ये स्त्रीसुलभ भावना जाग्या झाल्या. अशा विचित्र घटनेमुळे दोघंही जण चांगलेच घाबरले. घरी येताच ते सत्य ऐकून आणि पाहून सारस्वतास आपला मुलगा स्त्री झाल्याचे कळताच फार अशा प्रकारचं आणि दुःख झालेलं आहे. त्यामुळं त्यानं राजदरबारात जाऊन राजालाही विचारलं की तुम्ही अशा प्रकारे माझ्या मुलांना का सांगितलं. त्यावेळेला सिमंतिनीचा व्रताचा एवढा प्रभाव असेल आणि त्यांना अशा प्रकारचं होईल हे खरोखरच घडेल का अशा प्रकारचं मला वाटलं नाही. त्यामुळं मी त्यांना पाठवलं. नंतर शिवपार्वती पूजन करताच खरोखरच असं काही घडल असं राजाला सुद्धा वाटलं नाही. त्यामुळं त्यांनी आपली चूक कबूल केली आणि ब्राह्मण पित्याकडं क्षमेची प्रार्थना केली. अर्थात ब्राह्मणाने त्याला माफ केलं. तसंच सोमवंताचा पुन्हा पुरुष व्हावा म्हणून राजानंही आणि देवीची आराधना केली. मात्र देवीने राजाला हे सांगितले की हा सारा सिमंतिनीच्या व्रताचा प्रभाव आहे. तिने या दोघांना शिवपार्वती म्हणून पूजले आहे, त्यांचा सन्मान केला आहे. त्यामुळे सोमवंत हा स्त्रीच राहणार, त्यात कालत्रही बदल होणार नाही. हे विधिलिखित आता कोणाला बदलता येणार नाही. त्यापेक्षा खरोखरच त्या दोघांचा पतिपत्नी म्हणून विवाह लावून द्यावा. भगवान शिवशंकराच्या कृपेने त्या आयुष्यभर सुखी होतील. अखेर त्या दोन्ही ब्राह्मणांचे मन वळवून त्या दोघांचा विवाह लावून देण्यात आला. यानंतर सूतमुनीनं आणखी एक कथा
आणि त्या ठिकाणी जमलेल्या सर्व ऋषींना सांगितली. ती कथा अशी की अवंती नावाच्या नगरामध्ये मदन नावांचा एक ब्राह्मण राहत होता. तो स्वधर्माप्रमाणे आचरण करत नव्हता. तो अधर्मी आणि वाममार्गी होता. तो नेहमी पिंगला नावाच्या एका वेश्येकडे जात असे. तिच्यासोबत राहत असे. ते दोघेही पापी दुराचारी असले तरी त्यांच्या पूर्वपुण्याने एके दिवशी वृषभ नावाचा एक थोर शिवयोगी त्यांच्याकडे आला. कधी नव्हे ती त्या दोघांच्या हातून त्या योग्याची सेवा घडली आणि त्यांना त्याचा सत्संग मिळाला. त्या साधू सत्संगामुळे दोघांनाही मृत्यूनंतर पुन्हा नवीन जन्म मिळाला, तोही चांगलाच. तो ब्राह्मणाच्या पुढील जन्मामध्ये वज्रबाहूची राणी सुमती हिच्या पोटी जन्माला आला, तर पिंगला सिमिंतिनीच्या पोटी कन्या म्हणून जन्माला आली. सुमवती गर्भिणी असताना तिच्या सवतीने मत्सरापोटी तिच्यावर विषप्रयोग केला. या विषप्रयोगाचा परिणाम असा झाला की त्या विषामुळे सुमतीच्या अंगावर फोड आले. तसाच परिणाम तिच्या पोटातील गर्भावरही झाला. जे बालक जन्माला आले त्याच्या अंगावरही फोड उमटले. राजाने अनेक उपाय करूनही माता आणि पुत्र यांचे आरोग्य काही लाभना, म्हणून राजानं शेवटी या राणीचा आणि तिच्या मुलाचा त्याग केला. राणी सुमती दुःखी कष्टी झाली. निराधार होऊन बालकासोबत अरण्यातून फिरत असताना ती शेजारच्या नगरामध्ये येऊन पोहोचली. तिथे तिला एक धर्माचा पिता मिळाला. त्याने त्या दोघांचे पालन केले, परंतु दुर्दैव असे की एके दिवशी त्या बालकांचा अंत झाला. ती पुत्र शोक करत असताना तिने वृषभ शिवयोगी यांचे आगमन झाले. शिवयोगीला त्या पुत्रशोकीची आणि त्या मातेची खूप दया आली. शिवयोग्याने शिवाचा महामृत्युंजयाचा जप केला आणि भस्म त्या बालकाच्या अंगाला लावले. त्याबरोबर तो सुमतीचा पुत्र जिवंत अशा प्रकारचा झाला. इतकंच नव्हे तर त्या बालकाच्या अंगावरचे सर्व फोडही बरे झाले. त्याच शिवमंत्राच्या विभूती लेपनाने सुमती राणीसुद्धा आणि त्या फोडाच्या जी व्याधी होती, जे दुःख होतं, त्या दुःखातून निमुक्त झाली. मायलेकांचे देह एका आगळ्या वेगळ्या आणि तेजानं उजळून निघाले. या घटनेचे शिवयोग्यास आनंद झाला. त्याने दोघांनाही शिवमंत्रांची दीक्षा दिली. अंतर्ज्ञानाने त्या बालकाचे भूतभविष्य जाणून त्याने भद्रायू असे नामकरण केले. दोघांनाही माता पुत्रांनी त्या शिवयोग्यांचे पाय धरले. त्या दोघांनाही मंगल आशीर्वाद देऊन तो शिवयोगी दुसऱ्या क्षणी अंतर्धान पावला. वृषभयोग्यांच्या दर्शनकृपेने प्राप्त झालेली सुमती आपला पुत्र भद्रायू यांच्यासह त्याच वैश्यनगरीमध्ये राहू लागली. अशा प्रकारे 7व्या अध्यायामध्ये ही कथा आणि सांगितलेली आहे. ही कथा आपणास कशी वाटली हे अवश्य कळवा. जय श्रीराम.